सहसा जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो तेव्हा तिथे एका प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा असते, म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगच्या कामासारखं. अगदी बरोबर. समजा एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं तर एक्सरे काढल्यावर तिथे एक स्पष्ट पांढरी रेष दिसते आणि डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात, हे बघा इथे हाड मोडले. हो ना, ते पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट असतं. त्यात संभ्रमाला फारशी जागा नसते. बरोबर, मोडलंय किंवा नाही मोडलंय एकदम स्पष्ट. पण जेव्हा आपण अर्थशास्त्र आणि विशेषतः दारिद्र्य किंवा गरिबी मोजण्याच्या जगात पाऊल ठेवतो तेव्हा अचानक तो एक्सरे मशीन बिघडल्यासारखा वाटतो. नक्कीच. आपण अशा एका निदान करण्याच्या प्रक्रियेकडे पाहत असतो जी खरं सांगायचं तर खूपच धूसर आहे. कोण गरीब आहे आणि कोण नाही हे ठरवण्याची रेषा सतत हलत असते. मी विचार करत होते की हे किती गुंतागुंतीचं आहे. दारिद्र्य मोजण्याची प्रक्रिया म्हणजे या धूसर पाण्याचा एक उत्तम नमुना आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. कारण कसं आहे ना, गरिबी ही केवळ पैशांची कमतरता नसते, तर ती परिस्थिती, काळ आणि समाजाच्या व्याख्येनुसार सतत बदलत जाणारी एक अत्यंत गुंतागुंतीची अवस्था असते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच धूसर पाण्याचा तळ गाठणार आहोत. स्पर्धा परीक्षांमध्ये, विशेषतः राज्यसेवा परीक्षांमध्ये दारिद्र्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित जे प्रश्न विचारले जातात, महत्वाच्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत. आणि हे आपण एका रंजक पद्धतीने करणार आहोत. बरोबर. हो, तर काळजी करू नका, आपण हे एखाद्या कंटाळवाण्या प्रश्नपत्रिकेसारखं सोडवणार नाही आहोत. आजची ही चर्चा एका फास्ट पेस्ड क्विज मास्टर शैलीत होईल. आपण पाहणार आहोत ते केवळ आकडे नाहीत, त्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास, समित्यांचे वाद आणि धोरणात्मक निर्णय दडलेले आहेत. अगदी बरोबर. तर या कथेची सुरुवात आपण अगदी मुळापासून करूया, म्हणजे थेट अन्नापासून. पहिला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025 मधून. प्रश्न असा आहे, म. दांडेकर आणि नीलकंठ रथ यांनी किमान पोषण पातळी म्हणून किती कॅलरीज असलेल्या आहाराचे मूल्य अनुमानित केले? आणि पर्याय आहेत 1. 2100, 2. 2150, 3. 2200 आणि 4. 2250. टायमर सुरू होतोय आता. 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, 2250 कॅलरीज. आता मला सांगा, गरिबी मोजण्यासाठी थेट अन्नातील कॅलरीजचा विचार का सुरू झाला? यामागे एक मोठा संदर्भ आहे. 1971 मध्ये म. दांडेकर आणि नीलकंठ रथ यांनी पॉवर्टी इन इंडिया नावाचा एक अतिशय महत्वाचा अभ्यास प्रसिद्ध केला होता. व तो काळ असा होता जेव्हा देशात अन्न सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर होता. त्यामुळे माणसाला जिवंत राहण्यासाठी किमान किती ऊर्जेची गरज आहे हा सर्वात पहिला निकष ठरला. बरोबर. त्यांनी ठरवलं की भारतात एका व्यक्तीला दररोज किमान 2250 कॅलरीजची गरज असते. जो व्यक्ती इतक्या कॅलरीज मिळवू शकत नाही तो गरीब. पण इथे खटकणारी गोष्ट आहे. मी वाचत होते की त्यांनी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी एकच समान कॅलरी निकष वापरला होता. हो, आणि तीच या मॉडेलची एक मोठी त्रुटी मानली जाते. त्यावेळी श्रमाच्या आधारावर ग्रामीण आणि शहरी असा कोणताही भेदभाव या निकषात केला नव्हता. हे तर थोडं अव्यवहार्य वाटतं. म्हणजे शेतात राबणाऱ्या माणसाला आणि ऑफिसमध्ये बसणाऱ्या माणसाला समान ऊर्जेची गरज कशी असेल? नक्कीच, ते चुकीचं होतं. सुदैवाने ही चूक नंतर सुधारली गेली. पण आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया, जो थेट आजच्या परिस्थितीशी जोडलेला आहे. प्रश्न दुसरा, राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025 मधूनच. सांगा. जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये भारताचा स्कोर काय होता? पर्याय आहेत 1. 27.2, 2. 28.7, 3. 29.9 आणि 4. 30.2. 5 सेकंदांचा टायमर. 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. अचूक उत्तर आहे पर्याय 2, 28.7. हा आकडा खूप काही सांगून जातो. हो ना? आपण 125 देशांच्या यादीत 111व्या क्रमांकावर होतो. हो, आणि 28.7चा स्कोर आपल्याला गंभीर म्हणजे सिरियस श्रेणीत ढकलतो. कसं आहे ना, कॅलरीज मिळणे आणि पोषण मिळणे यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे फक्त पोट भरणं पुरेसं नाही. अगदी बरोबर. एखाद्याला पोटभर भात मिळाला तर त्याच्या कॅलरीज पूर्ण होतील, पण त्यातून त्याला प्रथिने किंवा जीवनसत्वे मिळतीलच असे नाही. भूक निर्देशांक बालकांमधील कुपोषण आणि बालमृत्यूदर मोजतो, त्यामुळे गरिबी केवळ कॅलरीजमध्ये मोजणे पुरेसे नाही. बरोबर. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न तिसरा,
पुन्हा राज्यसेवा मुख्य परीक्षा मे 2025. हां. भारत सरकारने श्री वाय.के. अलग यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना कधी केली? पर्याय 1 5 मे 2003, 2 6 मे 2003, 3 7 मे 2003 आणि 4 7 मे 2005. टायमर सुरू. 5 4 3 2 1 आणि उत्तर आहे पर्याय 3 7 मे 2003. ही समिती कशासाठी होती? ही समिती प्रामुख्याने किमान आधारभूत किंमत म्हणजेच NSP निश्चित करताना पिकांच्या तांत्रिक प्रश्नांचं परीक्षण करण्यासाठी नेमली होती. कृषी अर्थव्यवस्थेत अलग यांचं योगदान खूप मोठं आहे. कारण शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही तर तो थेट दारिद्र्याच्या खाईत ढकलला जातो. नक्कीच. शेती आणि गरिबी हे अविभाज्य घटक आहेत. आता चौथा प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षा डिसेंबर 2024 मधून. बरं. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे PGI कोणत्या कारणासाठी मोजला जातो? इथे मी मोठे पर्याय वाचतेय. 1 श्रीमंत आणि गरीब यांच्यातील उत्पन्नाची दरी मोजणे. 2 दारिद्र्य दूर करण्याकरिता उत्पन्नातील किती तूट भरून काढावी लागेल हे मोजणे. 3 गरिबांच्या संख्येत होणारी वाढ मोजणे. आणि 4 वरीलपैकी नाही. टायमर लावूया. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 दारिद्र्य दूर करण्याकरिता उत्पन्नातील किती तूट भरून काढावी लागेल. हो, पॉवर्टी गॅप इंडेक्स ही अर्थशास्त्रातील एक अत्यंत प्रगल्भ संकल्पना आहे. ही संकल्पना दारिद्र्याची केवळ मोजदाद करत नाही, म्हणजे फक्त डोकेमोजणी करत नाही, तर ती दारिद्र्याची खोली मोजते. म्हणजे दारिद्र्य रेषेखाली लोकांचे उत्पन्न त्या रेषेपासून नेमके किती खाली आहे हे यातून समजतं. याला सोप्या भाषेत सांगायचं तर पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे फक्त ग्लास रिकामा आहे हे सांगणे नव्हे, तर तो ग्लास पूर्ण भरण्यासाठी नेमके किती थेंब पाणी लागेल हे मोजण्यासारखे आहे. वाह, अतिशय चपखल उदाहरण आहे हे. म्हणजे सरकारला समजेल की नेमकी किती रुपयांची मदत करायची आहे. आता 5वा प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षा डिसेंबर 2024. सापेक्ष दारिद्र्य कशावर अवलंबून असते? पर्याय आहेत. A समाजातील तळाच्या 5 ते 10% लोकसंख्येवर. B लोकांच्या राहणीमानावर. C 2 उत्पन्न गटांची तुलना. आणि D वरीलपैकी नाही. यातून योग्य पर्याय निवडायचेत. टायमर 5 4 3 2 1. आणि अचूक उत्तर आहे फक्त पर्याय C 2 उत्पन्न गटांची तुलना. हो. इथे माझा एक प्रश्न आहे. या सापेक्ष दारिद्र्याच्या लॉजिकनुसार जर एखादा करोडपती माणूस अब्जाधीशांच्या वस्तीत राहत असेल तर तो तिथे गरीब मानला जाईल का? तुम्ही जे उदाहरण दिलं ते अगदी अचूक आहे. सापेक्ष दारिद्र्य हे मुळात समाजातील उत्पन्नातील विषमता दर्शवते. ते तळागाळातील गरिबी मोजण्यासाठी बनलेलंच नाही. अच्छा. अमेरिका किंवा युरोपसारख्या देशांमध्ये याचा वापर होतो. पण भारतासारख्या देशात जिथे मूलभूत गरजांचाच प्रश्न आहे तिथे सापेक्ष दारिद्र्यापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मोजणेच अधिक योग्य ठरते. समजलं. आता आपण दुसऱ्या भागात प्रवेश करतोय. प्रश्न 6वा, राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024. बर. खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही केवळ उष्मांकांवर म्हणजे कॅलरीजवर आधारित नसावी अशी सूचना केली? पर्याय 1 लकडावाला, 2 दांतवाला, 3 तेंडुलकर आणि 4 रंगराजन. 5 सेकंद सुरू. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 3 तेंडुलकर समिती. तेंडुलकर समितीचा 2009चा अहवाल हा खरोखरच एक गेम चेंजर होता. ते म्हणाले, आपण माणसाला फक्त कॅलरीजची गरज असणारं यंत्र मानू शकत नाही. माणसाला अन्न लागतंच, पण त्यासोबत शिक्षण, आरोग्य, कपडे आणि प्रवासासाठी पैसा लागतो. हे एखाद्या बेसिक फोनवरून स्मार्टफोनवर अपग्रेड होण्यासारखं आहे. नक्कीच. त्यांनी निर्वाह खर्च किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंगची संकल्पना आणली. पण या स्मार्टफोनची किंमत काय होती? हाच आपला 8वा प्रश्न आहे. पण त्याआधी आपण 7वा प्रश्न घेऊया. हो, क्रमाने जाऊया. प्रश्न 7वा, राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024. 1973-74च्या तुलनेत सन 1999-2000 मध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जलद गतीने सर्वात जास्त प्रमाणात कमी करणारी राज्ये कोणती? पर्याय आहेत. 1 बिहार, ओडिसा. 2 महाराष्ट्र, गुजरात. 3 गोवा, पंजाब, जम्मू काश्मीर. 4 केरळ, तामिळनाडू. टायमर 5 4 3 2 1.
उत्तर आहे पर्याय 3 गोवा, पंजाब आणि जम्मू काश्मीर. ह्या राज्यांनी असं काय जादूचं बोट फिरवलं होतं? जादू नव्हती ती. त्यांनी 2 आघाड्यांवर प्रहार केला. पहिलं म्हणजे राज्याचं दरडोई उत्पन्न वाढवलं आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मानवी विकास निर्देशांक सुधारला. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावर खर्च केला. हो, यातून स्पष्ट झालं की गरिबी वेगाने कमी करायची असेल तर आर्थिक वाढीसोबत सामाजिक विकासही लागतो. बरोबर. आता वळूया 8व्या प्रश्नाकडे. ASO मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2023. तेंडुलकर समितीने 2004-05 साठीचा दरमहा दरडोई खर्च किती अंदाजित केला? पर्याय 1 356 आणि 538 रुपये, 2 446 आणि 578 रुपये, 3 546 आणि 678 रुपये, 4 यापैकी नाही. वेळ सुरू 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 ग्रामीण भागासाठी 446 आणि शहरी भागासाठी 578 रुपये. हे आकडे आजच्या काळात ऐकले की धक्का बसतो. बाप रे, हो ना. 446 रुपये महिना. पण आपण हे विसरता कामा नये की हे आकडे 2004-05 सालच्या महागाई दरावर आधारित होते. खरंय. आता 9वा प्रश्न बघूया. ASO मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2023. खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञांनी भारतातील दारिद्र्याचे मोजमाप केले? विधाने आहेत: A. दांडेकर, रथ, B. डॉक्टर डाल्टन, C. PD ओझा, D. लकडावाला. बरं. आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचेत. टायमर 5 4 3 2 1. अचूक उत्तर आहे A, C आणि D. म्हणजे दांडेकर, ओझा आणि लकडावाला. डॉक्टर डाल्टन नाहीत. हा एक क्लासिक गुगली होता परीक्षकांचा. हो का? हो, कारण डॉक्टर डाल्टन हे एक जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत जे कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्ताशी संबंधित आहेत. भारतातील गरिबीच्या समित्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही. तो फक्त विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी दिलेला पर्याय होता. अरे छा. बरं, आता प्रश्न 10वा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे MPI बद्दल. कुटुंबाचा वंचितता गुणांक किती असेल तेव्हा ते कुटुंब बहुआयामी दरिद्री मानले जाते? पर्याय 1 20.33, 2 50.33, 3 40.33 आणि 4 33.3. टायमर 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 4 33.3%. हे कसं ठरतं? MPI हा अतिशय आधुनिक दृष्टिकोन आहे. तो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 आयामावर आधारित आहे. या सर्व निर्देशकांचं काही वेटेज असतं. जर एखाद्या कुटुंबाला या एकूण निकषांपैकी 33.3% किंवा त्याहून अधिक गोष्टींपासून वंचित राहावे लागत असेल तर त्यांना बहुआयामी दरिद्री मानले जाते. आणि जर हा गुणांक 50%च्या वर गेला तर ते अतिदारिद्र्य मानले जातं. म्हणजे गरिबी आता फक्त खिशात किती पैसे आहेत यावर ठरत नाही, तर घरात स्वच्छ पाणी येते का यावरही ठरते. खूपच प्रगल्भ विचार आहे हा. अगदी. पण इतके उपाय करूनही गरिबी मुळातून नष्ट का होत नाही? याचं उत्तर 11वा प्रश्न देतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणाचे आहे? पर्याय 1 G. मिर्डाल, 2 रॅग्नर नक्स, 3 रॉबिन्स, 4 मार्शल. टायमर 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 रॅग्नर नक्स. रॅग्नर नर्क्स यांनी दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना मांडली. गरिबी ही केवळ एक अवस्था नसून ती स्वतःची निर्मिती करणारी एक प्रक्रिया आहे. हे मला एखाद्या चिखलात रुतलेल्या गाडीसारखं वाटतं. तुम्ही गाडीचा ॲक्सिलरेटर दाबा, चाकं गोल फिरतात, पण गाडी पुढे जात नाही. एकदम बरोबर. अर्थशास्त्रात हे चक्र असं काम करतं. देश गरीब असल्यामुळे लोकांचं उत्पन्न कमी असतं. उत्पन्न कमी म्हणून बचत कमी, बचत कमी म्हणून गुंतवणूक कमी. आणि गुंतवणूक कमी असल्यामुळे नवीन उद्योग उभे राहत नाहीत, पर्यायाने पुन्हा उत्पादन कमी होतं आणि लोक गरीबच राहतात. ही ती चिखलात रुतलेली गाडी आहे. बापरे, हे चक्र भेदणं कठीणच आहे. आता 12वा प्रश्न. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023. रंगराजन समितीनुसार 2011-12 साठी शहरी आणि ग्रामीण दरडोई दैनंदिन उपभोग खर्च किती होता?
पर्याय 1 32 आणि 47 रुपये, 2 47 आणि 32 रुपये, 3 40 आणि 30 रुपये, 4 45 आणि 35 रुपये. 5 सेकंड. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 शहरी भागासाठी 47 रुपये आणि ग्रामीणसाठी 32 रुपये. तेंडुलकर समितीच्या आकड्यांवरून जो वाद झाला त्यानंतर रंगराजन समितीने हा निकष थोडा वाढवून दिला. बरोबर. आणि याच संदर्भात 13वा प्रश्न आहे. महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा 2023. नियोजन आयोगाने 2011-12 साठी निश्चित केलेली दारिद्र्य रेषा किती होती? पर्याय 1 दरमहा ग्रामीण 816 रुपये व शहरी 1000 रुपये, 2 ग्रामीण 916 व शहरी 1100, 3 ग्रामीण 1016 व शहरी 1200, 4 वरीलपैकी नाही. टायमर. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 1 दरमहा ग्रामीण 816 आणि शहरी 1000 रुपये. हे आकडे तेंडुलकर समितीच्या पद्धतीचा वापर करून काढले होते आणि जर तुम्ही हे प्रतिदिवस काढले तर ते ग्रामीण भागासाठी सुमारे 27 रुपये आणि शहरी भागासाठी 33 रुपये येतात. याच आकड्यांवरून देशात प्रचंड राजकीय वादळ उठलं होतं ना. दिवसाला 27 रुपयात माणूस कसा जगू शकतो असा प्रश्न विचारला गेला. होय, आणि म्हणूनच रंगराजन समिती आणावी लागली. आता आपण 14वा प्रश्न बघू. वनसेवा मुख्य परीक्षा एप्रिल 2023. खालीलपैकी कोणत्या समित्या दारिद्र्याशी संबंधित नाहीत? बरं. विधान अ दांडेकर रथ, ब मिन्हास, क नरसिंहम, ड तारापूर. पर्यायातून योग्य उत्तर निवडायचंय. टायमर सुरू. 5 4 3 2 1. उत्तर आहे सी आणि डी म्हणजे नरसिंहम आणि तारापूर समित्यांचा दारिद्र्याशी संबंध नाही. हां, आणखी एक ट्रिकी प्रश्न होता. हो ना. नरसिंहम समिती म्हटलं की लगेच डोळ्यासमोर बँकिंग क्षेत्र सुधारणा आल्या पाहिजेत आणि तारापूर समिती ही रुपयाच्या भांडवली खात्यावरील परिवर्तनीयतेशी जोडलेली आहेत. बरोबर. 15वा प्रश्न. राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2023. लकडावाला समितीने सरकारला अहवाल कधी सादर केला? पर्याय 1 1990, 2 1991, 3 1992, 4 1993. टायमर. 5 4 3 2 1. वेळ संपली. उत्तर आहे पर्याय 4 1993. या अहवालाचं वैशिष्ट्य काय होतं? डीटी लकडावाला समितीची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी राज्यानुसार स्वतंत्र दारिद्र्य रेषा निश्चित करण्याची शिफारस केली. म्हणजे प्रत्येक राज्यासाठी वेगळी रेषा. हो, ते म्हणाले मुंबईमध्ये जगण्याचा खर्च आणि ग्रामीण बिहारमध्ये जगण्याचा खर्च समान असूच शकत नाही. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी रेषा हवी. हे खरंच खूप लॉजिकल आहे. आता 16वा प्रश्न. राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2023. दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचं पुनरावलोकन करण्यासाठी 2012 मधील तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय 1 डॉक्टर एस महेंद्र देव, 2 डॉक्टर सी रंगराजन, 3 डॉक्टर एस तेंडुलकर, 4 डॉक्टर वाय के अलग. टायमर. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 डॉक्टर सी रंगराजन. मगाशी आपण जे बोलत होतो तेंडुलकर समितीच्या 27 रुपयांच्या वादानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रंगराजन यांची नियुक्ती करण्यात आली. बरोबर. आणि 17वा प्रश्न याच समितीवर आहे. वनसेवा मुख्य ऑक्टोबर 2022. रंगराजन पॅनलनुसार शहरी भागातील विधाने विचारात घ्या. बरं. विधान ए शहरी भागात प्रति व्यक्ती 47 रुपये दारिद्र्य रेषा निश्चित केली. विधान बी यानुसार भारतातील शहरी दारिद्र्याचे प्रमाण 26.4% होते. टायमर सुरू. 5 4 3 2 1. उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. हो, आणि त्यांनी ग्रामीण दारिद्र्य 30.9% नोंदवलं होतं. म्हणजे गरिबांची संख्या तेंडुलकर समितीच्या तुलनेत रंगराजन समितीमध्ये वाढलेली दिसली. कारण निकष वर नेला. अगदी बरोबर. आता 18वा प्रश्न. आणि बघा हाच मुद्दा पुन्हा वेगळ्या परीक्षेत कसा आलाय. संयुक्त गट क पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2022. गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमली होती? पर्याय 1 तेंडुलकर, 2 लकडावाला, 3 दांडेकर रथ, 4 सी रंगराजन. टायमर. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 4 सी रंगराजन समिती. हो, मे 2012 मध्ये तिची स्थापना झाली. हा प्रश्न वारंवार विचारला जातो.
आता 19वा प्रश्न. संयुक्त गट क पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2022. ग्रामीण भागातील माणसाला दररोज किती उष्मांकाची गरज असते? पर्याय 1 2000, 2 2400, 3 2500, 4 2750. टायमर 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 2400 कॅलरीज. हे वायके अल्घ समितीने 1979 मध्ये ठरवलं होतं. ग्रामीण भागात शारीरिक श्रम जास्त असतात म्हणून 2400 आणि शहरात 2100. आणि आता 20व्या प्रश्नावर आलो आहोत. चला. ASO मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2022. गरिबांचा वर्ग ओळखण्याचे आधार काय आहेत? विधाने: A. भूमिहीन शेतमजूर, B. ग्रामीण शहरी गरीब, C. अल्प व सीमांत भूधारक मजूर, D. अशिक्षित व्यक्ती. 3 2 1. अचूक उत्तर आहे A आणि C, म्हणजे फक्त भूमिहीन शेतमजूर आणि अल्प व सीमांत भूधारक मजूर. माझा इथे एक प्रश्न आहे, प्रशासन अशिक्षित व्यक्तीला गरिबीचा थेट आधार का मानत नाही? वरवर पाहता तसं वाटतं खरं, पण जेव्हा सरकारला योजना राबवण्यासाठी गरीब शोधायचे असतात तेव्हा ते मालमत्तेच्या म्हणजे ॲसेट्सच्या मालकीवर अवलंबून असतात. शिक्षण नसणे हे गरिबीचं कारण असू शकतं, पण तो थेट आर्थिक आधार नाही. एखादी व्यक्ती पूर्णपणे अशिक्षित असूनही तिच्याकडे 100 एकर बागायती जमीन असू शकते. ती व्यक्ती गरीब कशी असेल? अरे छा, हो. आणि उलट पक्षी एखादा पदवीधर तरुण नोकरी नसल्यामुळे दारिद्र्य रेषेखाली असू शकतो. म्हणूनच ज्यांच्याकडे जमीनच नाही किंवा अतिशय कमी जमीन आहे त्यांना गरिबीचे सर्वात ठोस लक्षण मानले जाते. वा, हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे. चला तर मग आपण एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. ऑक्टोबर 22च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न क्रमांक 21 असा आहे की दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडीत आहेत? आणि याचे पर्याय काय आहेत? हो, पर्याय आहेत. अ. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, ब. इंदिरा आवास योजना, क. रस्ते विकास आणि ड. ग्रामीण शिक्षण. श्रोत्यांसाठी आता 5 सेकंदांची वेळ सुरू होतीये. 1 2 3 4 आणि 5. तर श्रोत्यांनी उत्तर ठरवलं असेलच. याचं अचूक उत्तर आहे अ आणि ब. म्हणजे रस्ते आणि शिक्षण हे गरिबी दूर करत नाहीत का? तसं नाहीये. रस्ते आणि शिक्षण हे सुद्धा गरिबी दूर करतातच, पण इथे गोमशी आहे की IRDP आणि घरकुल योजना हे थेट दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आहेत. अच्छा, म्हणजे एखाद्याला ताप आला असेल तर त्याला थेट औषध देणं हे IRDP सारखं झालं. आणि चांगला आहार किंवा व्यायाम म्हणजे रस्ते आणि शिक्षण, जेणे मुळात आजारी पडण्याची शक्यताच कमी होते. हो, अगदी तसंच. आयोगाला इथे हाच थेट वार आणि पायाभूत सुविधा यातला धोरणात्मक फरक अपेक्षित असतो. हे खूप छान समजावून सांगितलं. 22च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न 22 आणि 24. रंगराजन समितीनुसार 2011-12 साठी शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रतिदिन दरडोई खर्च किती ठरला? आणि याचे पर्याय? पर्याय आहेत 47 व 39, 47 व 31, 67 व 32 की 47 व 32 रुपये. 5 सेकंदांची वेळ सुरू. याचं अचूक उत्तर आहे शहरी भागासाठी 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. बापरे, आता विचार करा, दिवसाला 47 रुपयात शहरात काय मिळतं? एक वेळचं साधं जेवण मिळणं सुद्धा कठीण आहे. मग एवढा कमी आकडा का ठरवतायत हे लोक? हाच तर खरा महत्वाचा मुद्दा आहे. या समित्या प्रामुख्याने फक्त कॅलरीज आणि अतिशय मूलभूत गरजांचा विचार करून एक तग धरून राहण्याची पातळी ठरवतात. तेंडुलकर समितीने तर हा आकडा फक्त 33 आणि 27 रुपये एवढा कमी ठेवला होता. अरे बापरे, ते तर आणखीनच कमी आहे. हो ना. रंगराजन यांनी त्यात प्रथिनांची आणि इतर खर्चाची भर घालून तो थोडा वास्तववादी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही आजच्या काळात तो खूपच कमी वाटतो, हे नक्की. याच कमी आकड्यांमुळेच आपल्याला गरिबी वेगाने कमी झाल्याचा भास होतो का? कारण आपला पुढचा प्रश्न याच आकडेवारीवर आहे. प्रश्न क्रमांक 23 ना? हो. प्रश्न असा आहे की 2009-10 मध्ये दारिद्र्य प्रमाण किती टक्के होते? 5 सेकंदांची वेळ सुरू. तर तेंडुलकर पद्धतीनुसार हे प्रमाण 29.8% होतं, जे आधी 37.2% होतं. म्हणजे 5 वर्षात लक्षणीय घट झाली असं कागदावर तरी दिसतंय. अगदी बरोबर. आर्थिक वाढीमुळे गरिबी कमी झाली हे नक्कीच खरं आहे. पण रेषाच मुळात खूप खाली असल्यामुळे अनेक लोक फक्त तांत्रिकदृष्ट्या गरिबीतून बाहेर आलेले दिसतात, हे आपण नाकारू शकत नाही. खरंय. 22च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न 22 आणि 24.
रंगराजन समितीनुसार 2011-12 साठी शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रतिदिन दरडोई खर्च किती ठरला? आणि याचे पर्याय? पर्याय आहेत 47 व 39, 47 व 31, 67 व 32 की 47 व 32 रुपये. 5 सेकंदांची वेळ सुरू. याचं अचूक उत्तर आहे शहरी भागासाठी 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. बापरे, आता विचार करा, दिवसाला 47 रुपयात शहरात काय मिळतं? एक वेळचं साधं जेवण मिळणं सुद्धा कठीण आहे. मग एवढा कमी आकडा का ठरवतायत हे लोक? हाच तर खरा महत्वाचा मुद्दा आहे. या समित्या प्रामुख्याने फक्त कॅलरीज आणि अतिशय मूलभूत गरजांचा विचार करून एक तग धरून राहण्याची पातळी ठरवतात. तेंडुलकर समितीने तर हा आकडा फक्त 33 आणि 27 रुपये एवढा कमी ठेवला होता. अरे बापरे, ते तर आणखीनच कमी आहे. हो ना. रंगराजन यांनी त्यात प्रथिनांची आणि इतर खर्चाची भर घालून तो थोडा वास्तववादी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही आजच्या काळात तो खूपच कमी वाटतो हे नक्की. याच कमी आकड्यांमुळेच आपल्याला गरिबी वेगाने कमी झाल्याचा भास होतो का? पण आता हे थेट उपाय करण्यासाठी सरकारला नक्की किती निधी लागेल हे कसं कळणार? इथेच आपला पुढचा प्रश्न येतो. ऑगस्ट 22च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील प्रश्न क्रमांक 25. हा प्रश्न टोटल पॉवर्टी गॅपबद्दल आहे ना? हो, अगदी बरोबर. तर टोटल पॉवर्टी गॅप म्हणजे काय? श्रोत्यांसाठी पुन्हा 5 सेकंदांची वेळ सुरू झाली आहे. तर याचं उत्तर असं आहे की समाजातील सर्व गरिबांना दारिद्र्य रेषेच्या अगदी वर आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला एकूण किती अतिरिक्त उत्पन्नाची गरज आहे त्याचं हे मापन असतं. बापरे, हे थोडं तांत्रिक वाटतंय. म्हणजे फक्त किती लोक गरीब आहेत हे मोजून भागत नाही, तर गरिबीची तीव्रता मोजायची असं काहीतरी आहे का हे? हो, तंतोतंत तेच. समजा सरकारने दारिद्र्य रेषा 100 रुपये ठरवली. एक व्यक्ती 99 रुपयांवर आहे आणि दुसरी व्यक्ती फक्त 10 रुपयांवर आहे. म्हणजे केवळ गरिबांची संख्या मोजली तर हे दोघेही गरीबच ठरतील ना? एक्झॅक्टली. पण त्या 10 रुपये कमावणाऱ्याला रेषेवर आणण्यासाठी तब्बल 90 रुपये लागतील ना. हा जो आर्थिक खड्डा आहे तो टीपीजी मोजतो. यामुळे सरकारला बजेटची अचूक आखणी करता येते. जुलै 22च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न क्रमांक 26 पाहूया. नक्कीच. कोणता तज्ज्ञ गट होता तो? प्रश्न असा आहे की सप्टेंबर 89 मध्ये कोणत्या तज्ज्ञ गटाची स्थापना झाली? पर्याय आहेत दांतवाला, ब्रह्मानंद, अहलुवालिया की डी.टी. लकडावाला. 5 सेकंद सुरू. तर याचं उत्तर आहे प्राध्यापक डी.टी. लखडावाला. त्यांनी गरिबी मोजमापात खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती केली होती. अच्छा, ते कसं काय? त्यांनी सांगितलं की संपूर्ण देशासाठी एकच दारिद्र्य रेषा असू शकत नाही. कारण आता बघा, महाराष्ट्रातली महागाई आणि बिहारमधली महागाई यात फरक आहेच ना. म्हणून त्यांनी राज्यांनुसार स्वतंत्र दारिद्र्य रेषेची शिफारस केली. हे तर खूपच व्यावहारिक आणि तार्किक वाटतंय मला. पण तरीही या रेषांवरून कायम वाद होताच ना. याच वादावर आपला पुढचा प्रश्न आहे. हो, रंगराजन समितीच्या आकडेवारीचा प्रश्न असेला. बरोबर ओळखलत. आता याच वास्तवाचा भूगोलाशी असलेला संबंध आपण शेवटच्या प्रश्नातून पाहू. जुलै 22च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न 27. काय आहे प्रश्न? 2001-2च्या आर्थिक पाहणीनुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात होते? पर्याय आहेत त्रिपुरा, ओडिशा, बिहार की मध्य प्रदेश. 5 सेकंड सुरू. याचं उत्तर आहे ओडिशा. त्यावेळी ओडिशा आणि बिहार दोन्ही राज्यामध्ये 40% जास्त गरिबी होती. पण तरीही ओडिशा पहिल्या क्रमांकावर का होतं? कारण भौगोलिक दुर्गमता आणि तिथे सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यामुळे ओडिशामध्ये परिस्थिती अधिक गंभीर होती. थोडक्यात सांगायचं तर दारिद्र्य मोजणं हे फक्त आकडेमोड नाहीये. त्यात भूगोल, कॅलरीज, महागाई आणि राजकीय अर्थशास्त्र या सगळ्यांचा खूप मोठा गुंतागुंतीचा खेळ आहे. अगदी 100%. समिती आणि त्यांची आकडेवारी आपल्याला एक दिशा नक्की दाखवतात. पण ती दिशा नेहमीच परिपूर्ण असते असं नाही. बरोबर. आणि म्हणूनच जाता जाता श्रोत्यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला हवा. जेव्हा एखादी नवीन समिती येते आणि दारिद्र्य रेषा 33 वरून 47 रुपये करते, तेव्हा लाखो लोक एका रात्रीत गरीब या व्याख्येतून आत किंवा बाहेर फेकले जातात. हो, अगदी एका रात्रीत. मग गरिबी मोजण्याची ही पद्धत खरोखरच तळागाळातील वास्तव दाखवते की फक्त सरकारी धोरणांचं यश कागदावर सिद्ध करण्याचं एक सोयीस्कर साधन बनली आहे? या प्रश्नावर नक्की विचारमंथन करा. पुन्हा भेटू पुढच्या सखोल चर्चेत. 30 प्रश्नांच्या या प्रवासात काय पाहिलं? खूप मोठा प्रवास होता हा. सुरुवातीला आपण केवळ 2250 कॅलरीज मोजत होतो. तिथून आपण तेंडुलकर समितीच्या मदतीने आरोग्य आणि शिक्षणाकडे गेलो. पॉवर्टी गॅप इंडेक्समधून दारिद्र्याची खोली मोजली
आणि शेवटी मालमत्तेच्या मालकीपर्यंत आलो. दारिद्र्य मोजण्याची भारताची पद्धत एखाद्या धुसर एक्सरे पासून सुरू होऊन आज एका प्रगत MRI स्कॅनकडे वाटचाल करत आहे. नक्कीच. कारण गरिबी मोजणे हे नेहमीच एक मूव्हिंग टार्गेट असतं. जसजसा समाज बदलतो तसतशी गरिबीची व्याख्याही सतत विकसित होत राहते. आणि याच बदलणाऱ्या व्याख्येवर आधारित एक महत्वाचा विचार ऐकणाऱ्या सर्वांसाठी मी इथे सोडून जाते. आज आपण गरिबी मालमत्ता, शिक्षण आणि अन्नावरून मोजतो. पण तंत्रज्ञानाच्या या वेगाने बदलणाऱ्या युगात 2050 सालची दारिद्र्यरेषा कशी असेल? हा खूप मोठा प्रश्न आहे. ज्या वेगाने सगळी अर्थव्यवस्था डिजिटल होत आहे, ते पाहता इंटरनेटची जोडणी नसणे किंवा डिजिटल साक्षरता नसणे हे भविष्यातील दारिद्र्याचे नवे निकष असू शकतील का? नक्कीच. डिजिटल जगात प्रवेश नसणे हीच उद्याची सर्वात मोठी गरिबी असू शकते. हा ना. एक असा मुद्दा आहे ज्यावर आपल्या सर्वांनीच विचार करायला हवा. आजच्या या माहितीपूर्ण आणि रंजक सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत आजच्या या डिजिटल गरिबीच्या शक्यतेवर विचार करत रहा. आजची आपली सखोल चर्चा इथेच थांबूया.